पुन्हा एकदा निघतोय गौरव, धावतोय. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन आणि खराब जजमेंट पाहायला मिळतंय आणि याचा मात्र फायदा मिळतोय आदेश तांडेलला, करावे संघाला. पुन्हा एकदा 4 धावसंख्या मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. 56 धावांचा पाठलाग करताना आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होतानाच चांगलं आक्रमण पाहायला मिळतंय करावे संघाचं. धावसंख्या 20 या आकड्यावरती. 16 चेंडू आणि 36 धावांची गरज. 16 चेंडू आणि 36 धावा. पुन्हा एकदा आता मात्र थोडंसं प्रेशर असेल बेलापूर संघावरती, कारण की गौरव याच्या 2 चेंडूंवरती 10 धावसंख्या खर्च झाल्यात. आता कुठंतरी थोडंसं दडपण असेल. पुन्हा एकदा मिस्टर गौरव निघतोय. समोर आदेश तांडेल. हा शॉर्टपीस प्रकारचा चेंडू याला मात्र भिरकावून दिलाय. इट्स लॉंग 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 बिग हिट. षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळतेय मिस्टर आदेश तांडेल याची. या 6 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 26 या आकड्यावरती. 56 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 26 आणि आता मात्र समीकरण असेल 15 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 30 धावांची. 15 चेंडू आणि 30 धावा. गौरवनं देखील दमदार फलंदाजी केली होती, मात्र त्याच्या गोलंदाजीवर चांगलं प्रत्युत्तर देत असताना आदेश तांडेल फलंदाजी करतोय. 3 चेंडूंवरती गौरवचं स्वागत केलंय. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्यानं खेळ साकारतोय. चांगली खेळी करतोय यावेळी आपल्या संघासाठी मिस्टर आदेश तांडेल. पुन्हा एकदा गौरवला काहीसं कानमंत्र, काहीसं पाठबळ दिलं जातंय आपल्या संघाच्या खेळाडूंकडनं. पुन्हा एकदा गौरव निघतोय आदेशसाठी. आदेशची बॅट तळपली आहे, तापली आहे पूर्णपणे. पुढचा चेंडू गौरव याचा. शॉर्ट पीस प्रकारचा चेंडू. बिग 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 हिट. चला पुन्हा एकदा आम्ही कॉलिंग करतोय नाणेफेकीसाठी. सानपाडा विरुद्ध श्रीकृष्ण स्टार वाशीगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपल्याला हा शेवटचा कॉल असेल. या 6 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 32 या आकड्यावरती. 32. आता मात्र समीकरण असेल 14 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज. 14 चेंडू आणि 24 धावा. चला पुन्हा एकदा मी विनंती करतोय सानपाडा संघाला आणि श्रीकृष्ण स्टार वाशीगाव संघाला. चला वाशी संघाचा कर्णधार उपस्थित आहे, तरी सानपाडा संघाला विनंती करतो आपला कर्णधार पाठवायचा आहे. तेजस पाटील या प्लीज. चौदा चेंडू आणि 24 धावांची गरज. स्ट्राईक मध्ये आदेश तांडेल. काय जबरदस्ती विस्फोटक अशी फलंदाजी करतोय. घरचं मैदान. पुन्हा एकदा शॉर्ट पीस प्रकारचा चेंडू आणि चेंडू जाईल की काय, गेलाय आउट ऑफ दी पार्क. इट्स मॅक्झिमम. धावसंख्या जाऊन पोचली ती तब्बल 38च्या घरामध्ये. 56 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 38. 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. 13 चेंडू आणि 18 धावा. जबरदस्त खेळ आपण पाहतोय घरच्या मैदानावरती खेळत असताना मिस्टर आदेश तांडेल. मागच्या आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिला तर आदेश तांडेल 6व्या क्रमांकावर आला होता आणि आता मात्र 1 डाऊनच्या स्वरूपात आलाय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू येतोय दणदण करत सीमारेषा जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि
ओव्हर झाले ना. पाहता पाहता 2 षटकांची समाप्ती होतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 40 या आकड्यावरती. 40 रन्स. चला नाणेफेकी केली जाते मान्य श्री विजयजी तांडेल यांच्या शुभ हस्ते. वाशीगाव विरुद्ध सानपाडा असा हा सामना. सानपाडा संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. धाव संख्या तब्बल 40 आणि या षटकामध्ये गौरव अतिशय महाग ठरलाय. या षटकामध्ये 30 धाव संख्या खर्च केल्या गौरव यानं. 31 काढल्या आणि 30 दिल्या. कुठेतरी बरोबरी केली आहे. जेवढ्या काढल्या तेवढ्या दिल्या. पाहायला मिळालं नाही. पण जर तर नाही क्रिकेट चालत नाही. आता 60 धावा देखील तितक्याच मोठी धावसंख्या आहे. धावा करावा लागतील. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही करायचे 25 धावा. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये मिथिलेश तांडेल, वय वर्ष 14 वर्षाचा युवा खेळाडू आहे. प्रभावित केलं मागच्या 2 मॅच मध्ये. आता कमबॅक करावा लागेल मिथिलेश तांडेल. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा. मिथिलेशचा पहिला बॉल डॉट आल्यानंतर डगआउट नाही तर संपूर्ण मंचावर टाळ्यांचा कडकडाट झालाय. हे आहे करावे क्रिकेट. करावे क्रिकेट म्हणजेच रसिकांचा अगदी गाव मानलं जातंय. आणि आज 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 25 धावा करायचे आहेत. म्हणूनच म्हटलं जातं ना पद बडा न कद बडा, मुसीबत में जो खडा वो सबसे बडा. वय हा फक्त आकडा असतो. यावेळी देखील कोलबटापाचा चेंडू. बॉल बॅक राईट डायरेक्ट हिट. ओ माय गॉड. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच आदेश तांडेला परतावा लागले. पण पहिल्या 2 बॉलवर मिथिलेशने काय प्रभावित केलंय. सुपर बॉलिंग. करावे गावाचा युवा गोलंदाज आहे. करावे गावाचं भवितव्य आहे. कराशन बदललाय. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. फटका चांगला आहे. ओ माय गॉड व्हॉट अ शॉट. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक तेरी तो एक मेरी. आदेश तांडेलच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 धावा. अडा मॅच. इक्वेशन बदललंय. 7-17. 7 बॉल 17 धावा. काय सामना आहे. हाय व्होल्टेज सामना. दोन्ही संघ मैदानामध्ये हार मानायला तयार नाही. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट. मिथिलेश तांडेलने प्रभावित केलंय. यस आदेश जयेश तांडेलने देखील पाठीवर अगदी थाप दिली आहे. प्रतिस्पर्धी खेळाडू असेल देखील स्पोर्ट्समनशिप दाखवली. हे आहे करावे गावाचं क्रिकेट. म्हणूनच महान खेळाडू याच करावे नगरीमध्ये सातत्याने पाहायला मिळतील. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. शेवटचा बॉल मिथिलेश तांडेल. यावेळी देखील लेन बॉलला पिक केलाय. फेकून दिलाय सीमा रेषे पलीकडे. आदेश तांडेलच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 धावा मिळतील. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 49. 49 धावा. आता 6 मध्ये 11 करायचे आहेत. पहिल्या 4 बॉल मध्ये प्रभावित केलं होतं. पण शेवटच्या 2 बॉलवर आदेश तांडेलने दाखवले आपला क्लास, आपला दर्जा. 6 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. कोण जाईल अगदी सुपर 3 मध्ये त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. आमदार चषक जिंकण्याचा इरादामध्ये अनेक संघांनी सहभाग घेतला. आज तब्बल 8 संघ खेळले. त्यातील शेवटचे 2 संघ आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. 6 बॉल 11 धावा अजूनही करायचे. इक्वेशन बदललंय. आता 4 मध्ये 3 करायचे. 4 बॉल 3 धावांची आवश्यकता. एखादा डॉट बॉल आला ना तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. एखादी विकेट आली ना तर मॅच मध्ये वापसी होईल. आणि प्रेक्षकांना अशा क्रुशियल आणि ट्विस्ट झालेल्या मॅचेस पाहायला आवडतात. फटका चांगला आहे. आदेश तांडेल आता थांबणार नाही. फिनिश केली आहे. आणि अशा तऱ्हेने करावे असंघ पोचलाय सुपर 3 मध्ये. वेल प्लेट करावे असंघ. आणि हार्ड लक कैलासवासी कांता स्मृती करावे ब संघ. तुम्ही चांगला खेळ केला.
थँक्यू व्हेरी मच. आमदार चषक सगळ्याच आयोजकांचं या स्पर्धेसाठी एक दिवस का होईना या स्पर्धेसाठी मला इन्व्हाइट केलं, जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी दशरथ पाटील असेल किंवा आमचे राकेशजी तांडेल असेल किंवा आमचे सगळेच समालोचक असतील, प्रतीक तांडेल असेल, अमर भोईर असेल, नितेश भोईर असेल, या सगळ्यांचाच आभार मानतोय. हरदेव तांडेल असेल, या सगळ्यांचाच आभार मानतो आणि या स्पर्धेतून मी रजा घेतोय. थँक्यू व्हेरी मच. करा वेगाव. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्लेयर ऑफ द मॅच. Player of the match goes to, no doubt about that, Mr. JT. जयेश तांडेल ठरला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. वेल प्लेड जयेश तांडेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते दिलं जाईल प्लेयर ऑफ द मॅचचा किताब. आणि अभिनंदन टीम. करावे असंघ उद्याच्या दिवशी मेगा 3 मध्ये तुमचा प्रवेश झालाय. चला जयेश तांडेल प्लीज या. मान्यवर थांबलेत. चला या स्पर्धेतून माझा प्रवास संपला आणि मी आपली रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आमदार चषक. धन्यवाद. या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय राजू कोहली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. राजू कोहली या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे लेजंड खेळाडू राजेश भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर करावे गावचा वंडर बॉय जयेश तांडेल. आणि आज या आमदार चषकामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी मराठी भाषेला समृद्ध करणारं समालोचन सूत्रसंचालन आपण पाहताय. जयेश तांडेल या ठिकाणी टाळ्यांचा प्रतिसाद आला पाहिजे जयेश करता देखील. आणि राजेश भोईर लेजंड खेळाडू यांच्या शुभ हस्ते हो या ठिकाणी या आजच्या दिवसातील अंतिमच्या